नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तुमचा दिवस आनंदमय जाओ हीच मी स्वामींपुढे प्रार्थना करते आणि माझ्या माहितीला सुरुवात करते। तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की हनुमान जन्मोत्सव। ठीक आहे, हनुमानजींचा जन्म 2 तारखेला आपल्याला कसा साजरा करायचा आहे त्याबद्दलची मी माहिती देणार आहे। त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते। ठीक आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटे निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना। दिवशी आपल्याला घरी कशी सेवा करायची आहे, जर तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही देवळातही जाऊ शकता। ठीक आहे, तर तुम्हाला घरी ही कशी करायची आहे पूजा हे आपण बघूया। छोट्याशा सामग्रीमध्ये मी तुम्हाला सांगते ही पूजा कशी करायची आहे। ठीक आहे, एक पाट घ्या किंवा टेबल घ्या, त्यावरती लाल वस्त्र अंतरा। ठीक आहे, त्यावरती हनुमानजींना विराजमान करा। ठीक आहे, हनुमानजींची मूर्ती फोटो असेल त्याला स्वच्छ पुसून घ्या। ठीक आहे, त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, हनुमानजींना सिंदूर अतिशय प्रिय आहे। आता सिंदूर का प्रिय आहे हनुमानजींना? ठीक आहे, बघा एकदा काय झालं ना, माता सीता, ठीक आहे, माता सीता यांनी आपल्या माथ्यावरती सिंदूर लावलं होतं। ठीक आहे, तर असंच एकदा हनुमानजींनी विचारलं त्यांना की तुम्ही सिंदूर हे का लावता? ठीक आहे, तर माता सीतांनी सांगितलं की मी सिंदूर हे याच्यासाठी लावते कारण की रामजींची आयु, ठीक आहे, ही आयु खूप ते जगावे म्हणून। तर मग हनुमानजींनी काय केलं की पूर्ण एक बाल्डीभर सिंदूर घेतला आणि पूर्ण स्वतःवरती त्यांनी ओतून घेतलं ते। ठीक आहे, कारण ह्यासाठीच की त्यांना त्यांचं प्रेम हे रामजींसाठी व्यक्त करायचं होतं आणि ते तशाच अवस्थेत ते गेले रामजींसमोर। ठीक आहे, आणि मग त्यांनी त्यांचं जे प्रेम होतं ते अशा प्रकारे व्यक्त केलं, म्हणून आपण सिंदूर हे हनुमानजींना अर्पण करतो। म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी रामजीसाठी त्यांचं प्रेम हे व्यक्त केलं की त्यांच्या लांब आयुसाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ही घटना अशी घडली होती आणि म्हणूनच आपण हनुमानजींना सिंदूर हे अर्पण करतो आणि त्यांना अतिशय प्रिय आहे। ठीक आहे, सिंदूर। तर म्हणून तुम्हाला सिंदूर हे सगळ्यात प्रिय आहे हनुमानजींना, तर ते लावायचं आहे त्यांना। जे काही बघा पूजा सामग्री असते ना त्यावरती पहिलं जल छिडकून घ्यायचं। ठीक आहे, कारण ती कुठून आलेली असते, खूप जणांचा हात लागलेला असतो त्या वस्तूंना, म्हणून सगळं जिथे पूजाही करणार आहोत तिथेही आपण पूर्ण गंगाजलनी ती जागा स्वच्छ करून घ्यावी। जी काही सामग्री आहे त्याच्यावरती पण गंगाजल पूर्ण प्रकारे आपल्याला छिडकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जनेऊ अर्पण करायचं आहे। जनेऊला तुम्ही थोडंसं सिंदूर लावून ते अर्पण करू शकता। तर तुम्हाला गुलाबाची फुलं, अक्षता, उडीद डाळ, भाजलेले चणे हे त्यांना अर्पण करायचे आहेत। ठीक आहे, धूप दीप दाखवायचं आहे त्यांना अतिशय प्रिय हे काय आहे तर त्यांना पान। आता पानामध्ये काय काय टाकायचं, पानामध्ये चुकूनही तंबाखू, चुना, सुपारी हे टाकायचं नाही आहे। पानामध्ये काय टाकायचं आहे तर तुम्हाला गुलकंद टाकायचा आहे। ठीक आहे, खोबऱ्याचा बघा बुरादा येतो तो तुम्ही टाकू शकता। सौंफ, लवंग, इलायची आणि सुमन कात्री हे तुम्ही टाकू शकता। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला पान तयार करायचं आहे। आणि तुम्ही हनुमानजींना, जर तुम्ही देवळात जाणार असाल तर तुम्हाला हनुमानजींना पिंपळाच्या पानावरती राम लिहून त्यांना अर्पण करू शकता। ठीक आहे, तर तुम्हाला बघा आकड्याची पानं येतात, तीही तुम्ही त्याचीही माळा करून तुम्ही अर्पण करू शकता हनुमानजींना। ठीक आहे, तर कुठल्या सेवा करायच्या आहेत त्या दिवशी ते आपण बघूया। सगळ्यात अगोदर तर तुम्हाला बघा, तुम्हाला सकाळी ना सुंदरकांड 1 तासाचं सुंदरकांड आहे, सकाळी लावून ठेवा। त्यामध्ये पूर्ण रामायण कव्हर होऊन जातं। ठीक आहे, सुंदरकांड तुम्हाला ऐकायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मारुती स्तोत्र, ठीक आहे, मारुती स्तोत्र तुम्ही वाचू शकता, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ते। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे त्या दिवशी। ठीक आहे, 7, 11, 21 वेळेला कराल तर उत्तमच आहे। ठीक आहे, ह्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला बजरंग बाण 3 वेळा तरी ऐकायला पाहिजे। ठीक आहे, ऐका किंवा वाचा। ठीक आहे, तर बघा रामरक्षकची जी शेवटच्या 2 ओळी आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत। त्या इवन तुम्ही यूट्यूबवरती पण ऐकाल ना, तुम्ही संध्याकाळी मी लावून ठेवते। 2 ओळी अशा आहेत, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम श्रीराम राम वरानने। तर हे तुम्ही संध्याकाळी लावून ठेवू शकता, काहीच 10 मिनिटं तरी लावून ठेवा। ठीक आहे, जे 2 तारखेला हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी
हे लावून ठेवायलाच पाहिजे, ठीक आहे. आणि जी काही तुम्ही सेवा कराल ना ती अगोदर आहे ना बघा नेहमी आहे ना जेव्हा रामजींचं दर्शन होतं ना त्या अगोदर ना आपल्याला ना हनुमानजींचं दर्शन करायला लागतं. कारण की काय की हनुमानजींची पूजा आराधना केल्याशिवाय आपण आतमध्ये जाऊन रामजींचं दर्शन घेऊच नाही शकत ना. कारण बघा हनुमानजी कसे आहेत, हनुमानजी रामजींच्या द्वारवरती त्यांच्या सेवेसाठी उभे आहेत, ठीक आहे. तर म्हणून आपल्याला पहिले हनुमानजींचे जे काही सेवा आहेत ते करतो आपण. आणि मग जोपर्यंत आपल्याला हनुमानजी परमिशन देत नाही आतमध्ये जायची तोपर्यंत आपण रामजींना नाही भेटू शकत ना. तर म्हणून हनुमानजींची सेवा करा आणि मग तुम्ही रामाचं नाव घ्या, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि तुमच्या जीवनात परिवर्तन आणा. अशा पद्धतीने आपल्याला हनुमान जन्मोत्सव साजरा करायचा आहे 2 तारखेला, ठीक आहे. या सगळ्या सेवा करा हनुमानजींच्या देवळात. जर तुम्हाला जमणार असेल तर उत्तमच आहे. देवळात तुम्ही जा, ब्रह्मचर्याचं पालन करा, तामसिक भोजन टाळा, सात्विक राहण्याचा प्रयत्न करा. जे काही भोग दाखवाल त्याच्यामध्ये कांदा लसूण वर्ज्य आहे, ठीक आहे. आणि कुठलाही हनुमानजींना सुद्धा भोग दाखवाल त्यात तुळशीचं पान, बिकॉज रामजी हे विष्णूजींचे अवतार होते, ठीक आहे. त्यामुळे हनुमानजींना पण कुठलाही भोग दाखवाल त्यावरती तुळशी पान हे ठेवून त्यांना अर्पण करा, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी करा. मोतीचूरचे लाडू तुम्ही अर्पण करू शकता त्यांना, ते अतिशय प्रिय आहे. मालपोहा त्यांना प्रिय आहे. त्यांना खूप साऱ्या अशा गोड पदार्थ त्यांना खूप आवडतात हनुमानजींना, ठीक आहे. तर हनुमानजींना हे सगळं अर्पण करा. आणि फक्त हनुमानजींची सेवा नाही, त्या दिवशी तुम्हाला राम सीताजींचं पण तुमच्याकडे जर फोटो असेल, मूर्ती असेल, तेही सगळं तुम्ही एकत्र विराजमान करून तुम्ही पूजा करू शकता, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पूजा करा, अशा पद्धतीने त्या दिवशीचा दिवस साजरा करा आणि तुमच्या जीवनात परिवर्तन आणा, ठीक आहे. तर हाच होता माझा व्हिडिओ. मला मार्फत तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.